नमस्कार, मी वैभव. स्वागत करतो तुमचं सुतारनेट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर, जिथे मिळते माहिती जी हवी आहे तुम्हाला. मित्रांनो, 2023-24मध्ये पार पडलेली राज्य कृषी सेवक परीक्षा आणि यामध्ये उत्तीर्ण झालेले आपले विद्यार्थी मित्र यांचीच मुलाखत आपण या व्हिडिओमध्ये आज ऐकणार आहोत. त्यांचा प्रवास, त्यांची इच्छाशक्ती, त्यांना आलेले अडथळे आणि त्यांचा अभ्यास व अभ्यासाचे नियोजन या सगळ्या गोष्टींचा येणाऱ्या विद्यापीठ भरतीत तुम्हाला चांगलाच लाभ होईल, या हेतूनेच आपण व्हिडिओ आपल्या या चॅनलवर घेऊन आलेलो आहोत. आपले मित्र प्रतीक दुर्गे यांनी लातूर विभागातून अर्ज केला होता. त्यांना 200 पैकी एकूण 140 गुण मिळाले आहेत, ज्यामध्ये इंग्लिश या विषयात त्यांना 20 पैकी 12 मार्क, मराठी या विषयात 20 पैकी 17 मार्क, सामान्य ज्ञान या विषयात 20 पैकी 10 मार्क आणि गणित व बुद्धिमत्ता या विषयामध्ये 20 पैकी 18 मार्क आणि तसेच प्रोफेशनल नॉलेज म्हणजेच ॲग्री या विषयासाठी 120 पैकी 84 मार्क, म्हणजेच टोटल 200 पैकी 140 मार्क मिळून त्यांनी हे यश संपादन केलेले आहे. तर चला सुरू करूया मुलाखत. आणि हो, विनंती करतो की सुतारनेट अकॅडमी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि लाईक करा, तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा, जेणेकरून सरळ सेवा, विद्यापीठ भरती आणि इतर सर्व काही महत्त्वाच्या परीक्षा आणि यांची महत्त्वाची अपडेट आणि माहिती तुम्हाला वेळोवेळी आपल्या चॅनलद्वारे मिळत राहील. हॅलो, गुड मॉर्निंग. हां, गुड मॉर्निंग सर. सर्वात अगोदर तुमचं खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन्स धन्यवाद. कृषी सेवक यामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल. आपण हा इंटरव्ह्यू सुतारनेट अकॅडमी युट्यूब चॅनलसाठी घेतोय, ज्यामध्ये तुम्ही जी मेहनत केली, ज्यातर्फे तुम्ही सिलेक्शन मिळवलंय या कृषी सेवक एक्झाममध्ये, जवळपास 70 ते 75 हजारपेक्षा जास्त मुलांनी अप्लिकेशनसाठी फॉर्म भरले होते. त्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालंय. पहिल्या 1600-1700 मुलांमध्ये तुमचं नाव आहे. तुमच्या विभागामध्ये तुमचं ओबीसी मधून तुम्ही फॉर्म भरला होता, बरोबर ना? हो सर, हो सर. त्यामधून तुमचं सिलेक्शन हे झालेलं आहे, त्यामुळे तुमचं अगोदर अभिनंदन. आणि आता आपण काही बेसिक प्रश्न विचारूयात, कारण या हिशोबे ह्या इंटरव्ह्यूचा फायदा पुढे कृषी सेवक देणारे किंवा इतर कोणत्याही परीक्षा देणारे ऍग्रिकल्चरच्या संदर्भात त्याचा इतर विद्यार्थ्यांना फायदा होईल ह्या हिशोबे. तर आपण सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आपला बेसिक इंट्रोडक्शनचा असेल, म्हणजे तुमचं नाव, तुमचं गाव, तुम्ही कॉलेज कुठून केलंय, फॉर्म कोणत्या विभागातनं भरला आणि त्या विभागातनं का. कारण फॉर्म भरताना खूप विद्यार्थ्यांच्या मनात संभ्रम होता की कोणत्या विभागात फॉर्म भरायचा, जास्त जागा कोणत्या, कमी जागा कोणत्या, कुठे जास्त कट ऑफ लागेल, कमी कट ऑफ लागेल, भरपूर अंदाज घेतले होते विद्यार्थ्यांनी. तर आता तुम्ही सुरुवात करा या संदर्भात. हो सर. सर, सर्वप्रथम माझं नाव प्रतीक गुरुदास दुर्गे, राहणार हरताळा, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती. ओके. सर्वप्रथम मी 12वी नंतर अगोदर सर्वप्रथम डिप्लोमा केला. 3 वर्षाचा कृषी तंत्रनिकेतन म्हणून डिप्लोमा होता. ओके. तो केल्यानंतर माझा नंबर श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती इथं लागला. त्याच्या अगोदर माझा जे फर्स्ट कॉलेज मला मिळालं होतं COA नागपूर मिळालं होतं. त्यानंतर मग मी ते स्किप करून नंतर राऊंड खेळलो आणि दुसरा मला श्री शिवाजी कृषी महाविद्यालय अमरावती मिळालं. त्यानंतर 2 सेमिस्टर जवळपास झाल्यानंतर तो कोरोना आल्यामुळे सर्व ऑनलाईन झालं. त्यानंतर बरोबर. मात्र अभ्यास कॉम्पिटेटिव्ह करायची होती. माहिती पडलं शेवटच्या वर्षात की कॉम्पिटेटिव्ह करायची आहे. बरोबर. त्याच्या अगोदर काही माहित नव्हतं. मित्र भेटले, ते अभ्यास करत होते. त्यासोबत मी MCR ची सुरुवात केली. बरोबर. मात्र थोडा कमी पडल्यामुळे 105 मार्क्स मला त्या MCR मध्ये मिळाले. तिथं थोडंसं म्हणजे एक महत्वाची गोष्ट म्हणजे अमरावती स्टुडंट्स फोरम आहे, HSCC अमरावतीचा. बरोबर. तिथं सर्व सकाळी 5:30 ते 11:30, संध्याकाळी 11:30 पर्यंत तिथं फोरम उपलब्ध असते कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी. त्याचा पुरेपूर वापर मी माझ्या अभ्यासासाठी केला. बरोबर. जेणेकरून लायब्ररीचं जे वातावरण आहे ते म्हणजे तिथं जसं आपण जे फोरमचं जे आहे सर, तिथं म्हणजे स्ट्रिक्ट वातावरण आहे. जसं आपण गेलो की आपल्याला सर्वप्रथम एंट्री करावी लागते. बरोबर. त्यानंतर आणि मोबाईल जर वाजला तर तिथं फाईन आहे सर. प्रायव्हेट लायब्ररीपेक्षा हे आपलं फोरमची लायब्ररी भरपूर वेगळी आहे आणि त्याचा जास्त फायदा स्टुडंटलाच होतो, बरोबर की नाही?
आणि सर तिथं म्हणजे स्टुडंटची जी कमिटी बनते ते कमिटी ते फोरम चालवते सर. बरोबर, विद्यार्थ्यांद्वारे चालवण्यात आलेले. बरोबर. हां सर. जवळपास त्या त्या स्टुडंट फोरमचा खूप महत्त्वाचा फायदा झाला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर मी IBPS एअरपोर्टचं प्रिपरेशन करत होतो आणि जवळपास मी सर्वच एक्झाम दिल्या, ज्यामुळे त्याचा मला महत्त्वाचा फायदा झाला. जसं विचार केला आपण तर IBPS क्लर्क, RRB PO सर्व ज्या बँकिंगच्या जेवढ्या एक्झाम आहेत त्या सर्व केल्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्लिश जो विषय आहे त्याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे मला झाला. जे आमचे आदरणीय पाटील सर आहे औरंगाबादचे. बरोबर. त्यांनी इंग्लिशची गोष्ट अशी आहे सर की इंग्लिश जे IBPS घेते ते पूर्णपणे लॉजिकल क्वेश्चन विचारते. बरोबर. हो. नाही त्याबद्दल पुढे मला हे सांगा की तुम्ही डिप्लोमा 3 वर्षांचा केलात आणि त्यानंतर डिग्री केलीत तुम्ही, बरोबर? हा सर. तर डिप्लोमा डिग्रीचा विषय कोणता होता तुमचा? म्हणजे प्युअर ऍग्रिकल्चर मध्ये होतात का तुम्ही अलाइड मधून केलेले हे? नाही सर, माझं प्युअर ऍग्रिकल्चर म्हणजे ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मध्ये डिप्लोमा होता सर. ऍग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मध्ये का? हा सर. 3 वर्षाचा एक डिप्लोमा होता याच्या अगोदर, तो आता बंद झाला आहे सर. आणि तुमची BSc ऍग्री झाली, बरोबर? हा सर. त्याच्यानंतर सर मग अमरावतीच्या फोरम मध्ये राहून कॉलेज झाल्यानंतर सुद्धा मी तिथंच राहून ते वातावरण सूट झाल्यामुळे तिथंच अभ्यास केला. आणि महत्वाची गोष्ट सर IBPS AFOचा फायदा मला इथं झाला. मी गेल्या 2 वर्षापासून सर IBPS AFOची तयारी करत होतो. त्यामुळं इंग्लिश क्वांट आणि रिजनिंग आपोआप चांगलं झालेलं होतं. बरोबर. तुम्ही डिग्री पास आउट कोणत्या वर्षीचा आहात? 2022. 2022. हो सर. आणि AFO मेन्सचा अभ्यास पूर्णपणे झाला होता यावर्षी. मात्र प्री निघाली नाही सर. त्यामुळे इकडे हा पेपर एक्झाम 16 तारखेला आली. त्यानंतर मी ही एक्झाम दिली. आणि ते जो ऍग्रीचा क्वेश्चन जे यावर्षी जे एक्झाम झाली, जे डिप्लोमावाले मुलं म्हणत आहे की एक्झामची लेवल खूप वर होती. कारण कोणत्याच पुस्तकातून जवळपास ते पेपर तो घेण्यात आलेला नाही. म्हणजे पूर्ण कन्सेप्ट बेस्ड तो पेपर घेण्यात आलेला होता. त्यामुळे ते डिप्लोमावाले असे म्हणत आहे. कारण मी पण डिप्लोमावाला, त्यामुळे मला माहिती आहे की त्यांना म्हणजे जे डिग्रीत बेसिक होते सर ते डिप्लोम्यात होत नाही. ही एक महत्वाची गोष्ट आहे. ते आहेच. मला हे विचारायचंय, तुमचा जेव्हा आपला कृषी सेवकचा जेव्हा रिझल्ट लागला, आता आपण सर्वांनीच एक तर रिझल्ट लागत नव्हता लवकर, 45-46 दिवस झाल्यानंतर वेगवेगळं आपण आंदोलन केलंय, टेलिफोनिक आंदोलन आणि इतर काही. त्यानंतर रिझल्ट लागला आहे. जेव्हा रिझल्ट लागला आणि तुम्हाला तुमचं नाव दिसलं 140 मार्कांसोबत पहिल्या म्हणजे पानाच्या पहिल्या या पानावर यादीच्या, तर तो दिवस कसा होता? घरच्यांचे, मित्रांचे रिॲक्शन कशी होते त्या संदर्भात? सर जेव्हा रिझल्ट लागला सर, हे जे IBPS SOची जे माझी फी निघाली नव्हती, त्यामुळे मला सारथीची स्कॉलरशिप मिळाली होती. ती मी क्लास करायला नागपूरला गेलो होतो. स्टुडंट फोरम मध्ये बसून होतो, अभ्यास करत होतो. बरोबर. बट त्या दिवशी अभ्यासात मन लागत नव्हतं की कारण माहिती पडलं की रिझल्ट आज येणार आहे. फिरत होतो इकडे तिकडे. मात्र रिझल्ट लागला, 140 मार्क्स दिसले. मात्र माझा 23वा नंबर होता ओबीसी मध्ये. ओके. ओबीसी मध्ये 23वा नंबर होता आणि जागा 15 होत्या. त्यामुळे मी कन्फर्म नव्हतो की माझा नंबर लागेल किंवा नाही लागेल, यात मी कन्फर्म नव्हतो. त्यामुळे मी लोकांना सांगणं टाळलं सर्वप्रथम तर. त्यानंतर म्हटलं जोपर्यंत निवड यादी येत नाही आणि आपल्याला रँक आपल्याला समजत नाही तोपर्यंत कोणाला सांगणं टाळलं. नंतर निवड यादी आल्यानंतर सर्वप्रथम माझ्या बाबाला फोन केला आणि बाबाचं रिएक्शन खूप वेगळं होतं. बरोबर. जी आजपर्यंत मी अनुभवलं नव्हतं. पूर्ण मेहनत जी केलेली असते, कारण आपला मागे आपल्या आई वडिलांचा, भावाचा, नातेवाईकांचा आणि चांगल्या मित्रांचा सपोर्ट असतो. आपल्या सुखामध्ये त्यांना नेहमीच पुढे असतात आणि आपल्याला तेवढा आनंद त्यांना होतो. आपण एखादी जर का कोणती गोष्ट मिळवली, सिद्ध करून दाखवलं स्वतःला, तर त्यांना रिएक्शन मधून दिसूनच येतं आपल्याला. माझा एक मित्र होता सूरज भोयर आणि एक मी, असे आम्ही सकाळी दोघ जण, म्हणजे तो सध्या IBPS AFO लागलेला आहे, कृषी सेवक पण निघाली आहे त्याची. होय.
अमरावती भाग. हम्म, 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 तर सर आम्ही दोघं जण सोबत राहत होतो, रूममेट होतो. हम्म. सकाळी आम्ही आमचे जे डेली काम आहे ते पूर्ण करून आम्ही नाश्ता बनवत होतो आणि नाश्ता केल्यानंतर आम्ही लायब्ररीत सकाळी गेलो की आम्ही संध्याकाळी मग तिथंच डबा यायचा आणि आम्ही रात्री मग सकाळी 8-9 वाजता गेलो की डायरेक्ट संध्याकाळी 11:30 वाजता परत यायचो. बरोबर. आम्ही सर ते ॲग्री कोचिंग चे जे काही म्हणजे आम्ही अभ्यास केला सर. हम्म, हम्म. रेग्युलर महत्वाची गोष्ट सर, एक कॉम्पिटेटिव्हचं एक महत्वाची गोष्ट, तुम्ही किती हुशार आहे याला महत्व नाही, तुम्ही रेग्युलर किती करता, रेग्युलॅरिटी किती ठेवता, बरोबर. याला सगळ्यात महत्वाची गोष्ट. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची या परीक्षांमध्ये, कारण रिझल्ट परीक्षा काही ठराविक पोस्टसाठी होते, विद्यार्थी भरपूर ऍप्लिकेशन देतात, पण आपण ह्या वर्षी जरी झालं नाही तर त्या अभ्यासाची कन्सिस्टन्सी ठेवली नाही, कन्सिस्टन्सी ठेवली तर कधी ना कधी यश हे आपलंच असतं, हे तर नक्कीच आहे. आता आपल्या कृषी सेवक परीक्षेमध्ये आपले जवळ एकूण 5 विषय होते. त्यामध्ये आपला गणित, बुद्धिमत्ता, जीके, मराठी आणि ऍग्रिकल्चर हा विषय होता. तुम्हाला पहिले 4 जे विषय होते, गणित, बुद्धिमत्ता, जीके, मराठी, यातील कोणता विषय जरा अवघड जात होता किंवा त्यातली त्यात थोडासा टफ वाटत होता आणि त्याची तयारी तुम्ही कशी केली त्या इम्प्रूव्ह करण्यासाठी, ते थोडंसं सर महत्वाची गोष्ट सर, एक महत्वाची गोष्ट आहे जीएची. जे बाकीचं सर मला क्वांट रिझनिंग आणि मराठीचा काही प्रॉब्लेमच तसा अगोदरपासूनच नाही आहे. मराठीचं मी सर मला एवढं माहित होतं की आयबीपीएस ची जी मराठी आहे ती पूर्णपणे लॉजिकल आहे. बरोबर. त्याच्यामुळे सर मी 1 मार्क्सचा सुद्धा मराठीचा अभ्यास केला नाही. इग्नाइट अकॅडमी म्हणून जे एक चॅनल होतं त्याचं फक्त एक व्हिडिओ पाहून गेलो होतो मी मराठीसाठी. बरोबर, युट्यूब चॅनल. बरोबर. हा, तर सर त्यांचा एक व्हिडिओ पाहून गेलो होतो, बस. त्याच्यावर मराठीसाठी मी काहीच केलं नाही, कारण महत्वाची गोष्ट अशी आहे की आयबीपीएस जे ट्रॅडिशनल मेथड आहे, जशी टीसीएस विचारते मराठी, उपमेय, उपमान, हे असं काहीच विचारत नाही. पण जर आयबीपीएसचा जर विचार केला तर ते पूर्णपणे लॉजिकल क्वेश्चन विचारते. तुम्हाला लॉजिक लावा आणि तुमचं क्वेश्चन सॉल्व्ह करा. इंग्लिशचं पण तसंच आणि मराठीचं पण तसंच. तर त्यामुळे सर बाकी तर काही प्रॉब्लेम नाही गेला. जीएनं 7 पूर्णपणे दिली, काऊन की सर याच्या अगोदर मी कॉम्पिटेटिव्हचा थोडाफार अभ्यास केला होता. म्हणजे डिप्लोम्यात असताना क्लासेस लावले होते सर. त्याचा थोडाफार काही सर लॉजिक आणि काही अभ्यास याच्यावर सर जीएस जास्त नाही, 20 पैकी 10 मार्क, 50% अॅक्युरन्सी आहे. मार्क्स तो विषय एक भारी गेला. मात्र काही क्वेश्चन जे ऍग्रीचे आहे मी कन्सिस्टन्स असून सुद्धा तिथे जाऊन सर कन्फ्युज झालो आणि जवळपास 60 पैकी 42 क्वेश्चन ऍक्युरेट आहे. बरोबर. आणि मराठीमध्ये 17 मार्क्स, इंग्लिशमध्ये 12 मार्क्स आणि रिझनिंग मध्ये 17 मार्क्स. बरोबर. म्हणजे ऍग्रिकल्चरसाठी तुम्हाला चांगलेच मार्क पडले, म्हणजे भरपूरच छान मार्क पडलेले आहेत. तुम्ही जसं तुम्ही अगोदर सांगितलं की तुम्ही आयबीपीएस एफओ या परीक्षेची तयारी करत होता, एमसीआरची परीक्षा दिली, त्यामुळे ऍग्रिकल्चर तुमची तयारी चांगली झालीच असेल. पण आपल्या कृषी सेवकसाठी ऍग्रिकल्चरची तुम्ही अशी विशेष काय तयारी केली होती का वेगळी? कारण कृषी सेवकसाठी सर मी ऍग्रिकल्चरची कोणत्याच प्रकारची तयारी केली नाही. मी आयबीपीएस एफओचे मेन्सची तयारी पूर्णपणे झाली होती माझी आणि कन्सेप्ट पूर्ण क्लिअर असल्यामुळे सर कोणत्याच प्रकारचा प्रॉब्लेम गेलेला नाही सर. ओके ओके ओके. म्हणजे तुम्ही एएफओ ची तयारी करत होतात आणि कृषी एक्झाम त्या तयारीमध्येच हे निघून गेली. बरोबर. मोठं ठेवल्यानंतर छोटं ध्येय ऑटोमॅटिक साध्य केलं जातं, तसं म्हणू शकतो आपण. सर आणि जे युट्यूबवर सर आतापर्यंत ऍग्री कोचिंग चंदीगडमध्ये जे होते कृष्णा सर, बरोबर, अड्डा, आता सध्या अड्डावर आहेत. ॲग्रोनॉमी आणि सॉइल सायन्सचं त्यांचं खूप मोठं योगदान मिळालं सर. कारण ॲग्रोनॉमी आणि सॉइल सायन्स आणि हावटी हे जे 3 विषय आहेत सर, हे डिपेंड करतात की तुम्ही ॲग्रीमध्ये तुम्ही तुमचा स्कोअर कसा आहे. बरोबर बरोबर. हे मेजर जे सब्जेक्ट आहे. मात्र आयबीपीएस थोडे मायनर सब्जेक्ट फोकस करते कधी कधी, पण या एक्झाम मध्ये कन्सेप्ट बेस्ड ॲग्रोनॉमी सॉइल सायन्सचे क्वेश्चन होते सर पूर्णपणे. बरोबर. म्हणजे विथ सायन्स, सॉइल सायन्स असे कन्फ्युज करणारे क्वेश्चन होते. जसा की न्यूट्रिएंटवर होता की इमोबाईल, जे मॅक्रो न्यूट्रिएंट आहे ते इमोबाईल आहे, पूर्ण मोबाईल आहे, असा म्हणजे असं क्वेश्चन होता की खालील
इमोबाईल जे न्यूट्रंट आहे त्याच्याविषयी खालील चुकीचं वाक्य ओळखा. बरोबर बरोबर. असा क्वेश्चन होता. हम्म, तर पहिलंच ऑप्शन होतं की ऑल मॅक्रो एलिमेंट्स आर मोबाईल. हम्म, 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 हम्म. असे क्वेश्चन IBPS जास्त फ्रेम करते, जेणेकरून जो ज्याचा कन्सेप्ट क्लिअर आहे तो क्वेश्चन क्लिक करून समोर निघून. पुढे निघून. बरोबर बरोबर. तुम्ही आता या ऍग्रिकल्चर परीक्षेसाठी, कृषी परीक्षेसाठी कोणकोणते पुस्तकांचा संदर्भ घेतलात, कोणते क्लासेस लावले असेल तर ते कोणत्या विषयासाठी लावले होते, आणि युट्यूबवर व्हिडिओ पाहिलेत का तुम्ही कोणत्या स्पेसिफिक चॅनल? युट्यूबवर सर फक्त ॲग्रोनॉमी सॉइल सायन्स जे आहे सर ते कृष्णा सर जे आता बिना बीपीटीवाले क्लास चालवतात ते आपल्या युट्यूब चॅनलवर. सध्या ते अगोदर ते ॲग्री कोचिंग चंदीगडमध्ये होते सर. ते काही कारणास्तव अड्डामध्ये गेलेले आहे, बट आपल्याला त्यांचा खूप मोठा फायदा झाला सर. महत्वाची गोष्ट अशी आहे सर की ते आणि जे क्लासेस ॲग्री कोचिंग चंदीगडचा जो कॉन्सेप्ट बेस जे शिकवलं त्यांनी त्याचा पूर्णपणे फायदा झाला सर. आणि त्यांचे जे बुक वगैरे आहे, आणि महत्वाची गोष्ट म्हणजे रेग्युलॅरिटी, हे एक महत्वाची गोष्ट आहे सर. बरोबर बरोबर. तुम्ही कोणते क्लासेस लावले होते का यासाठी? नाही सर, ते मित्राचे होते तेच केले. मग शेअर करून वापरत होतात. बरोबर. हा शेअर करून म्हणजे ते दुसऱ्याचे घेतलेले होते, ते बघत नव्हता तर मग मी बघत होतो. आपल्या ऍग्रिकल्चर मध्ये एक असा प्रश्न आहे, कारण ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत, अकॅडमी आहेत, ते प्रत्येक वेळेस सांगतात की तुम्ही आपलं जे ऍग्रिकल्चर मधलं महत्वाचं जे पुस्तक आहे निमराज सुंदांचं ऍग्रिकल्चर, तर प्रत्येक अकॅडमी म्हणते की तुम्ही ते पुस्तक वापरू नका, कारण त्या पुस्तकात जेवढे ते आम्ही आमच्या पुस्तकात देतो, किंवा इतर जे अकॅडमी म्हणतात की स्पेसिफिक आम्ही पुस्तकात देतो, तुम्हाला त्या पुस्तकातून सगळं कव्हर होणार नाही. पण तरी ते पुस्तक आता मार्केटमध्ये, तरी ते पुस्तक विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त वापरलं जातं. इतर अकॅडमीचे पुस्तक असले तरी ते पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याकडे असतंच. मग ते पुस्तकाची तयारी करणं योग्य का? तुम्ही इतर पुस्तकाचा संदर्भ घेत होतात किंवा ते पुस्तक तुम्ही वाचलं होतं का, निमराज सुंदा यांचं? सर मी निमराज सुंदा हे पुस्तक वाचलं नाही, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही. मी नारायण नागरे सरांचं इसेन्शियल ऑफ ॲग्रिकल्चर वाचलेलं आहे सर. ओके. त्यात पूर्ण बेसिक पासून आपल्याला माहिती भेटून जाते, त्यामुळे जर एंटमॉलॉजीसाठी जर लागलं तर ते सुंदा चांगला आहे. त्यात बेसिक पूर्ण एंटमॉलॉजी दिला आहे. मात्र मेजर सब्जेक्ट एंटो नसल्यामुळे सर आपल्या एक्झामसाठी थोडा ते एकामेकाची कॉपीज आहे सर, दोन जे मात्र ॲडिशनल आपले नारायण नागरे सर आहे, त्यांच्या पुस्तकात सर ॲडिशनल भेटून जाते सर. सर्वच म्हणजे सर्व याचं ॲग्रोनॉमी हो, बाकी सब्जेक्ट सॉइल सायन्स वगैरे पूर्ण म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह मध्ये विचारले जाते ते सर्व त्यात आहे. पण कधी कधी कन्सेप्ट ज्या क्लिअर होत नाही त्या ॲग्रोनॉमी सॉइल सायन्सच्या आपण युट्यूबवरून करून घेऊ शकतो सर. बरोबर बरोबर. तुम्ही लायब्ररी लावली होती जसं अभ्यासासाठी, आणि आता मधील कोरोना काळामध्ये किंवा इतर वेळेस तुम्ही घरी अभ्यास केला असेल, त्याचा घरी अभ्यास करणं यामध्ये किती फरक आहे आणि कसा फायदा तोटा काय असल्यामध्ये? सर घरी अभ्यास होत नाही सर. एक महत्वाची गोष्ट, कोरोना काळात सर जे मी डिप्लोम्याला असल्यामुळे सर मला एका वेळेस 2 पेपर माझे राहत होते, 2 सेमिस्टर मला द्यावं लागत होते. त्यामुळं सर मी अनुभवलं की घरी कोणत्याच प्रकारचा अभ्यास होत नाही, त्यामुळे मी ते फोरम जॉईन केला. मात्र डिसेंबरच्या शेवटी ते आमचा जो अमरावतीच्या एरियात ते कॉलेज जंगल एरियात असल्यामुळे थोडंसं ते तिकडून ते बिबट्या आला होता, त्यामुळे ते बंद करावं लागलं होतं. त्यामुळे आयडिशन नावाची एक लायब्ररी आहे, तिथं लायब्ररी लावली आणि कंटिन्युटी ठेवली. मात्र यशोचा रिझल्ट गेल्यामुळे सर मग मी ते सारथीची स्कॉलरशिप मिळाली होती 32,000 रुपये बँकिंगची, सोबत क्लासेस भेटले होते. ते क्लासेस केले नव्हते मी, त्यामुळे मी नागपूरला BS एज्युकेशन म्हणून आहे तिथे क्लासेस लावले होते. मात्र हे कृषी सेवक मध्ये सिलेक्शन झालं, त्यामुळे मग डॉक्युमेंट इतर गोष्टीसाठी घरी यावं लागलं. बरोबर बरोबर. पुढे असं की तुम्ही कृषी सेवकसाठी स्पेशल मॉक टेस्ट दिला होता का? कारण आता AFO आणि कृषी सेवक दोघांमध्ये ऍग्रिकल्चरचे 60 प्रश्नच असतात. फक्त कृषी सेवकला 60 प्रश्नांना 120 मार्क होते आणि ऍग्रिकल्चरमध्ये 60 प्रश्नांना 60च मार्क होते. तर मग तुम्ही फक्त AFO मेन्सची मॉक टेस्ट देऊन तुम्ही हे केलीत का? स्पेशल लावली होती मॉक टेस्ट
कृषी सेवकसाठी? AFO मेन्सचं सर, म्हणजे मी AFO मेन्सची टेस्ट दिली सर. जवळपास 1.5 महिन्या अगोदर माझा ॲग्रीचा स्टडी सुटला होता कृषी सेवकच्या. कारण तिकडे SOची एक्झाम होती आणि 1 महिना ते प्रीचं करणं महत्वाचं होतं. त्यानंतरही सर अभ्यास झाला नाही जसं पाहिजे तसा कृषी सेवकचा. म्हणजे कृषी सेवकसाठी स्पेशल काहीच वाचलं नाही सर. मेन्सच करत होतो मी. एक मेन्स प्री निघत म्हणून, पण प्री निघाली नाही आणि हे एक्झाम देऊन आलो तेवढ्यातच. बरोबर. म्हणजे तुम्ही इतर कृषी सेवकसाठी स्पेशल कोणते मॉक टेस्ट लावले नव्हते तर? कोणतीच नाही सर. ठीक आहे. ही क्वालिटी मटेरियल आणि कन्सिस्टन्सी बद्दल तर तुम्ही सांगितलं की कन्सिस्टन्सी, एकाग्रता किंवा अभ्यास सुरू केला तर मध्ये कोणताही खंड न पडता अभ्यास करतच राहणं. भले तुम्ही रोज 3 पुस्तकं वाचता परीक्षेच्या वेळेस किंवा 3 पानं वाचताय, तर परीक्षानंतर पुढची परीक्षा येईपर्यंत किमान 2 ओळी 1 पान एवढं तरी वाचलं पाहिजेत, हे तर आहेच. पण सोबत क्वालिटी मटेरियल किती महत्वाचं आहे. कारण युट्यूबवर जेव्हा जशी कृषी सेवक परीक्षा आली होती तशा भरपूर मॉक टेस्ट, भरपूर पुस्तकं, भरपूर व्हिडिओ, भरपूर क्लासेस चालू झाले होते. पण त्यामध्ये विद्यार्थ्यांचा वेळ वाया जात होता. कारण तिथे क्वालिटी एज्युकेशन खूप महत्वाचं होतं. IBPS पहिल्यांदा पेपर घेणार होते, पॅटर्न बदललेला होता, प्रश्न कसे येणार, कोणते येणार, कुणाला काही कल्पना नव्हती. प्रत्येक जण बाण मारत होते, जो लागेल तो लागेल ह्या हिशोबे. मग आता इथे क्वालिटी खूप महत्वाची ठरत होते. तर क्वालिटी आणि कन्सिस्टन्सी बद्दल तुम्ही कसं सांगताल, काय सांगताल? सर क्वालिटी नोट्ससाठी मी सर टॉपर IRI टॉपर ची जे नोट्स आहे AFO मेन्सची, तुम्ही जर तेवढी जर कॉम्पिटेटिव्ह साठी जर करत असाल तर तुमचा क्वेश्चन ॲग्रीचा तर चुकणारच नाही. ही एक महत्वाची गोष्ट आहे. बरोबर. आपण मटेरियल, एक गोष्ट अशी झाली आहे क्लासेसची की तुम्ही आमचं पुस्तक घ्या, यातून एवढे क्वेश्चन येतील, तेवढे क्वेश्चन येतील. हे सर IBPS सर एक क्वेश्चन पण रिपीट होऊ देत नाही. एक महत्वाची ते कन्सेप्ट आलेली, ते डबल कन्सेप्ट, ते एक क्वेश्चन सुद्धा म्हणजे बाहेर पण येऊ देत नाही आणि रिपीट पण होऊ देत नाही. एक त्या IBPSचं एक हे आहे. जसं TCS जर विचार केला तर तुम्ही आन्सर पूर्ण तुम्हाला ते शीटही देते, तुम्ही काय सोडवले, क्वेश्चन कोणते होते. तसं IBPSचं नाही, आन्सर की मिळत नाही. त्यामुळे सर हे असंच होणार आहे की IBPS बद्दल जर बोलायचं तर त्या लायकीचे लोक म्हणजे अभ्यास करणारे ते मॉक टेस्ट बनवणारे पाहिजे. हवेत गोळ्या मारून त्याचा काही उपाय नाही आहे ना सर. नाही. कसं आहे सर, महत्वाची गोष्ट ते लागणार, ते क्वालिफिकेशन, ते ॲबिलिटी ते लागणार ना सर ते मटेरियल बनवायसाठी. बरोबर. IBPS लेवलचं जर बनवायचं जर विचार केला तर त्यासाठी एक्सपर्ट माणूस लागेल त्याच फील्डचा. ते आहे, ठीक आहे. कारण तिथं स्पेशलिस्ट माणूस विषय क्वेश्चन बनवते. त्यांना माहिती आहे की लोक कुठं हे होतात. ज्याला IBPSचा अनुभव आहे तोच प्रश्न बनवू शकतो, ते नक्कीच आहे. ठीक आहे. मला हे सांगा, तुम्ही आता AFO ची तयारी करत होता, त्या हिशोबे तुम्हाला ग्रुप डिस्कशन बद्दलही माहिती असेल, तर ग्रुप डिस्कशनचा आपल्या कृषी सेवक मध्ये काय फायदा होऊ शकतो का, जर इतर कोणत्या परीक्षेसाठी किंवा कृषी सेवकसाठी स्पेसिफिकली? ग्रुप डिस्कशनचा सर फायदा म्हणजे जे स्कीम वगैरे आहे, जसं आता ऍग्रिकल्चर मध्ये स्कीम ज्या विचारते, ऍग्रीच्या कन्सेप्ट जर क्लिअर नसतील तर ते ग्रुप डिस्कशन महत्वाचं आहे. पण जर स्कीम वगैरे ते आपल्याला लक्षात राहत नाही, ज्या गोष्टी लक्षात राहत नाही त्यासाठी ग्रुप डिस्कशन महत्वाचं आहे. मात्र जर म्हटलं आपण की ग्रुप डिस्कशनच करतो, आम्ही असे लोक पाहिले सर की ते नुसतं ग्रुप डिस्कशनच करतात दिवसभर. बरोबर. अभ्यास कमी आणि ग्रुप डिस्कशन जास्त. म्हणजे अभ्यास, त्या ग्रुप डिस्कशन पेक्षाही अभ्यास महत्वाचा आहे. त्याच्यानंतर ते महत्वाची गोष्ट म्हणजे ग्रुप डिस्कशन. बरोबर. म्हणजे अगोदर अभ्यास आणि त्यानंतर आपण ग्रुप डिस्कशन करू शकतो, आणि तेही चांगल्या विद्यार्थ्यांसोबत की जे आपल्यापेक्षा इतर जास्त अजून काही वाचलेलं आहे अशा विद्यार्थ्यांसोबतच. हॅलो. हा सर. हा सर, काय मुद्दा? ग्रुप डिस्कशन म्हणलं की ग्रुप डिस्कशन अशाच विद्यार्थ्यांसोबत करायला पाहिजे ज्यांनी आपल्यापेक्षा थोडंसं अजून काही वाचलेलं आहे किंवा अभ्यास करत आहे आता सध्या. कारण एखादा परीक्षा दिलेला मुलगा किंवा ज्यांनी पास झालेले, जो आता पोस्टवर आहे, त्याच्याशी ग्रुप डिस्कशन करून फायदा नाहीये, कारण तो त्या फ्लो मध्ये नसतो. जो फ्लो मध्ये त्यासोबत ग्रुप डिस्कशन केलं तर तेव्हाच आपल्या दोघांचाही फायदा होतो. आता तुम्ही जसा अभ्यास करत होतात, कारण आता खूप वेळा काय होतं की एखादा विद्यार्थी जेव्हा कोणत्या परीक्षेचा अभ्यास करत असतो, जसं कृषी सेवकतात एक तासभर एखादी टेस्ट सोडवतो, मॉक टेस्ट सोडवतो, त्यानंतर एक तासभर व्हिडिओ बघतो, एक अर्धा एक तास पुस्तक वाचतो, पण त्यानंतर तो जर काही बोर झाला तर तो सोशल मीडियावर जातो. तिथे ते जिथं 3 तास अभ्यास केला असतो तिथं तो 6 तास सोशल मीडियामध्ये घालवतो.
तर तुम्ही जसा अभ्यास करताना थोडंसं रिफ्रेशमेंटसाठी काय करत होतात? म्हणजे सोशल मीडिया तर नक्कीच तुम्ही करत नसताल, तर अशी कोणत्या ऍक्टिव्हिटी की ज्यामुळे तुम्ही रिफ्रेश व्हायचा आणि पुन्हा तुम्हाला जोश यायचा अभ्यास करायला पुढच्या दुसऱ्या ह्याच्यासाठी राऊंडसाठी? सर सोशल मीडियाचा यूज जो आहे सर तो लिमिटेड असणं महत्वाचं आहे सर. बरोबर. सोशल मीडिया अभ्यास करताना आपलं मन 100% त्या सोशल मीडिया, त्या इंस्टाग्राम, त्या फेसबुक आणि त्या व्हॉट्सअपवर जाते, 100% जाते सर. बरोबर. मात्र ते त्याचा यूज किती, त्यासाठी काही मोबाईल त्यात ॲडिशनल ऍड केलेला आहे सर, जसं जर फोकस मोड वगैरे आहे. बरोबर. फीचर्स हे असतातच. हा सर, त्याचा यूज करणं महत्वाचं आहे. पण जर आपण जर ठरवत नसेल स्वतः तर ते फोकस मोड सुद्धा काही करू शकत नाही. ही एक महत्वाची गोष्ट हे आहे. तुम्ही काय करत होता रिफ्रेशमेंटसाठी? रिफ्रेशमेंटसाठी सर मी सर जास्तीत जास्त 2 तास एका ठिकाणी बसून अभ्यास करतो सर. त्याच्यावर मी करू शकत नाही सध्या तरी. बरोबर. कारण सर ते महत्वाचं आहे अभ्यास करणं, बट जर होत नसेल तर मग रिफ्रेशमेंट महत्वाचं आहे सर. बाहेर जाऊन मग चहा वगैरे घेऊन यायचं. बरोबर. तुमचं मोटिवेशन काय आहे या परीक्षा देण्यासाठी? परीक्षा देण्यासाठी सर मोटिवेशन जर म्हटलं तर सर्वात महत्वाची जर विचार जर केला तर एक मोटिवेशन होतं की आपल्याला सुद्धा आपल्या जे बाईक वगैरे आहे त्यावर आपल्याला कृषी विभाग महाराष्ट्र शासन लिहायचं आहे. बरोबर. छान. म्हणजे तुमचे ध्येय होतच आपल्याला कृषी सेवक व्हायचंय म्हणून, आपल्या बाईकवर आपली ओळख ॲज अ कृषी सेवक व्हायला पाहिजेत म्हणून. तुम्ही आता या पुढच्या परीक्षा जे देणार आहेत विद्यार्थी, वेगवेगळ्या परीक्षा देणार आहेत किंवा पुढे आता काही 1-2-3 वर्षानंतर पुन्हा कृषी सेवकची जाहिरात येऊ शकते किंवा आपल्या एफओची जाहिरात तर तशी दरवर्षी येते, तर अशा विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? तुमचे शब्द काय असतील त्यांच्यासाठी की तुम्ही कशी तयारी केली किंवा तुम्ही या अगोदर कोणत्या चुका केल्या होत्या की ज्या सुधारून तुम्हाला इथं सिलेक्शन मिळालंय? काय सांगताल तुम्ही विद्यार्थ्यांना? सर जवळपास सर मी आतापर्यंत 14 ते 15 एक्झाम दिल्या सर. बरोबर. एका यश मिळालं नाही सर आतापर्यंत. आता कृषी सेवक अशी एक्झाम निघाली की ज्यात यश मिळालं. त्याच्यानंतर ऍक्सिस बँक एसओ मध्ये सुद्धा सिलेक्शन झालं सर. अरे वा, काँग्रेस. ते करायचं नाही आहे सर आपल्याला. कसं आहे जे प्रायव्हेटच आहे सर शेवटी. पेमेंट जरी जास्त असलं तरी त्यामुळे सर ते होत राहते. ते प्रोसेस आहे सर. जोपर्यंत आपण प्रोसेस फॉलो करत नाही रेग्युलर, जर एक्झाम फेल व्हायची जर भीती आपल्या मनात असेल तर आपली कोणतीच एक्झाम निघू शकत नाही. ही एक महत्वाची गोष्ट आहे का. बरोबर. पुन्हा एकदा तुमचं कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही कृषी सेवक परीक्षा पास झालात. आता लवकरच आपलं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल. त्यासाठी आपण प्रयत्न करतोच आहेत की लवकरात लवकर आता ह्या निवडणुकीच्या अगोदरच आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काही हालचाली व्हाव्यात विभागाकडून. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमचं जॉईनिंग होईल, तुमचं ट्रेनिंग होईल. त्यानंतर तुम्ही कृषी सेवक म्हणून जॉईन होताल तुमच्या विभागामध्ये आणि त्यानंतर तुमच्याकडून आपल्या कृषी बांधवांची चांगली मदत व्हावी, त्यांची उन्नती व्हावी आणि तुमच्या कामाप्रती प्रेम राहावं आणि तुम्ही प्रामाणिक राहावं ह्या कामाप्रती. कारण हे काम म्हणजे आपल्या देशाला पुढे नेण्याचं आहे. कारण कृषी हा आपल्या भारताचा कणा आहे. त्यामुळं पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद आणि तुम्ही वेळात वेळ काढून आपल्याला या इंटरव्ह्यूसाठी वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आभार. थँक्यू सर.